नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पीएम किसान योजनेबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। पीएम किसानचे 2000 रुपये खात्यात जमा। तर यामध्ये पुढील हप्ता कधी जमा होणार आहे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर आता पीएम किसानचा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जो काही हप्ता आहे तिथे जमा झालेला होता। परंतु आता जे काही राहिलेले शेतकरी आहेत तर अशा शेतकऱ्यांसाठी देखील गुड न्यूज आहे, ज्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही तर अशांसाठी आता नवीन नोंदणी सुरू झालेली आहे। त्याचप्रमाणे पहिले जे की तुम्हाला पहिला इन्स्टॉलमेंट, सेकंड, थर्ड जे की इन्स्टॉलमेंट तुम्हाला मिळालेले आहे, पहिले बरेच शेतकऱ्यांना पैसे इथं मिळत होते, त्यानंतर त्यांचे अचानक इथं हप्ते बंद झालेले आहे। कोणाचा बँक अकाउंटचा प्रॉब्लेम असेल, कोणाचा मोबाईल नंबरचा SMS येत नव्हते किंवा कोणाचा अकाउंट नंबर चुकीचा गेलेला होता, तर अशांना घाबरण्याचं काही कारण नाही। तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। तर आता तुमची जी काही माहिती आहे ती तुम्ही तिथून एडिट करू शकता। तर आता जी काही माहिती एडिट केल्याच्या नंतर तुम्ही तुमचे राहिलेले जे काही हप्ते थकीत आहे त्याचप्रमाणे बंद पडलेले हप्ते पुन्हा आता सुरू करू शकता। तरी तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। तर आता जे काही लाभार्थ्याची यादी आहे ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे, या यादीमध्ये तुमचे नाव असेल तरच तुम्हाला पीएम किसानचा हप्ता जो काही पुढील हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। तारीख देखील ठरलेली आहे, तर या तारखेला पीएम किसानचा हप्ता पुढील हप्ता जमा होणार आहे। सर्वप्रथम आपण जे काही इथून चेक करून घेऊया, त्यासाठी मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ते सुरू करून घेऊ। मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहे। सर्वप्रथम आपण इथं पीएम किसानच्या ऑफिशियल पेजवरती आलेलो आहोत, किंवा तुम्हाला तुमचं मोबाईलचं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे। तर इथं पीएम किसान टाकून द्यायचं आहे तुम्हाला। पीएम किसान टाकल्यानंतर इथं येईल पीएम किसान योजना, पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर पीएम किसानचं जे काही पेज आहे आपल्या मोबाईलवरती इथं ओपन झालेलं आहे, प्रधानमंत्री जे काही त्यानंतर इथं इम्पॉर्टंट नोटीस इथं लावलेली आहेत। तर ज्यांचे कोणाचे हप्ते इथं बंद झालेले आहेत तर अशा शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, त्यानंतर ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी राहिलेली आहे तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यायची आहे। ई-केवायसी साठी तुम्हाला थोडं खाली यायचं आहे, ई-केवायसी तुम्हाला दिसेल, या ई-केवायसी वरती क्लिक करा। तरी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, सर्च वरती क्लिक करायचं आहे। सर्च वरती तुम्ही जसे क्लिक कराल तर तुमची ई-केवायसी ऑलरेडी डन असं जर दिसत असेल तर तुमची ई-केवायसी झालेली आहे। अन्यथा तुम्हाला जर मोबाईल नंबर टाकायचं ऑप्शन आलं तर मोबाईल नंबर टाकून OTP टाकून तुमची ई-केवायसी इथून घरबसल्या करून घ्यायची आहे, ज्यांची कोणाची राहिलेली आहे त्यांची। तर आता तुम्ही एडिट अपडेट सेल्फ रजिस्ट्रेशन, तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन केलेलं जे की सेल्फ म्हणजे स्वतःचं एडिट करू शकता। त्यासाठी तुम्हाला ज्या कोणाचं एडिट करायचं आहे, ज्यांचे हप्ते बंद झालेले आहेत त्यांचा आधार नंबर टाका, जे की कॅप्चा आहे कॅप्चा टाका, सर्च वरती क्लिक करा, त्याची संपूर्ण डिटेल्स इथं येऊन जाईल। इथं लँग्वेजचं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे, तुम्हाला गुजरातीमध्ये पाहिजे, हिंदी, मल्याळम, मराठी, तुम्हाला जे लँग्वेज पाहिजे ते लँग्वेज सिलेक्ट करा। आधार नंबर टाकून कॅप्चा टाकून सर्च वरती क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती तिथे येऊन जाईल। तुम्ही ती माहिती खोडून तुम्ही पुन्हा माहिती टाकून घ्यायची आहे। त्यानंतर आता बरेच जणांचे मोबाईल नंबर हरवलेले असेल तर मोबाईल नंबर अपडेटचा सुद्धा ऑप्शन आलेला आहे। त्याचप्रमाणे ज्यांनी चुकीच्या पद्धतीने पैसे ते मिळवलेले आहेत तर त्यांना ऑनलाईन रिफंड पैसे आता करावे लागणार आहे। तर लाभार्थ्याची यादी पाहण्यासाठी बेनिफिशियरी लिस्ट, तर इथं याची जी की लँग्वेज आहे ती देखील तुम्ही इथून चेंज करू शकता। हिंदी पाहिजे असेल हिंदी, तर मराठी पाहिजे असेल तर मराठीवरती सिलेक्ट करा। त्यानंतर इथं शेतकऱ्याची नवीन नोंदणी सुरू झालेली आहे, तर यावरती क्लिक करून तुम्ही नवीन नोंदणी करता येणार आहे। तर खाली याचे लाभार्थ्याची यादी दिसेल। तर आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यात वाटप आता होणार आहे ते देखील आपण इथून चेक करणार आहोत। सर्वप्रथम आपलं जे काही स्टेट आहे ते स्टेट सिलेक्ट करा। त्यानंतर यामध्ये यवतमाळ आहे, वाशिम, वर्धा, ठाणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, रत्नागिरी, रायगड, पुणे, परभणी, पालघर, नाशिक, नंदुरबार, नांदेड, नागपूर, मुंबई, लातूर, कोल्हापूर, जालना, जळगाव, हिंगोली, गोंदिया, गडचिरोली, धुळे, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, बुलढाणा, भंडारा, बीड, अमरावती, अकोला, अहिल्यानगर, तुमचा जो काही जिल्हा आहे ते जिल्हा सिलेक्ट करा। त्यानंतर त्या तालुक्यांची यादी तुमच्या समोर इथं ओपन होईल। तुमचा जो काही तालुका असेल तालुका सिलेक्ट करा। त्या तालुक्यामध्ये जे काही गावाची
आहे ते तुम्हाला इथे दिसेल कोणकोणते यामध्ये गाव आहे. एखाद्या डेमोसाठी आपण गाव सिलेक्ट करून घेऊ. त्यानंतर गेट रिपोर्टवरती तुम्ही जसे क्लिक कराल तर इथं शेतकऱ्यांची यादी तुमच्या मोबाईलवरती दिसेल. तर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की पुढील हप्ता PM किसानचा जे की पुढच्या महिन्यामध्ये DBTच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे. सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याचा जो काही हप्ता आहे तिथं जमा होणार आहे. तर सर्व शेतकरी बांधवांनी ही लवकरात लवकर तुमची EKYC राहिलेली असेल तर EKYC करून घ्या, जेणेकरून PM किसानचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून जमा होईल. तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.